नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 11वीचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. परंतु काही जणांना प्रश्न आहेत की पार्ट सेकंड जो आहे कोटा फॉर्म, ज्यामध्ये कोटा चॉईस आहेत, त्यामध्ये काय काय प्रकारचे असतात, कोणी भरायचा असतो, कसा भरायचा असतो, काय चूक करायची नाही, तर हे महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात. तर सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवरती येऊन आपलं जे काही लॉग इन आहे ते करायचं आहे. जे काही फॉर्म भरताना आपला युजर नेम आहे ते लॉग इन करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपला युजर आय डी, त्याला आपण युजर नेम म्हणतो किंवा ॲप्लिकेशन नंबर म्हणतो, तो टाकायचा. पासवर्ड जो बनवला होता तो टाकायचा. कॅप्चा जे बॉक्समध्ये दिसते ते टाकायचं आणि कीप मी साइन इन या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. डाव्या साईडला तुम्हाला ऑप्शन दिसतील भरपूर, जसं की पहिला ऑप्शन आहे ज्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट फर्स्ट, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे कॅप ऑप्शन पार्ट सेकंड आणि तिसरा ऑप्शन आहे कोटा चॉईस पार्ट सेकंड. अशा पद्धतीचे हे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. पहिला जे 2 ऑप्शन आहेत पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड, ॲप्लिकेशन फॉर्म आणि कॅप ऑप्शन फॉर्म, हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. हा पार्ट 1 कसा भरायचा आहे, कॅप ऑप्शन कॉलेज कसे सिलेक्शन करायचे आहेत, सगळी माहिती दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्हाला दिला आहे, तो पाहून घ्या. आता भरपूर जणांचा प्रश्न येतो तो म्हणजे हा कोटा चॉईस पार्ट सेकंड हा जो फॉर्म आहे तो कुणासाठी आहे आणि कशा पद्धतीने भरायचा. यामध्ये जर पाहिलं तर 3 ऑप्शन आहेत: ॲप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा, ॲप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा आणि ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा. आता हे 3 ऑप्शन कोणासाठी आहेत, काय आहेत, कोण ॲप्लाय करू शकतो ते सांगतो. तर सर्वात प्रथम येतो ॲप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा. मायनॉरिटी कोटा म्हणजे अल्पसंख्याक, जे मराठी सोडून आहेत, जे बुद्धिस्ट असतात, जे अल्पसंख्याकमध्ये येतात, तर त्यांच्यासाठी 50% जागा राखीव असतात. जे कॉलेज आहेत अल्पसंख्याकसाठी आणि जे अल्पसंख्याकमध्ये येतात त्यांच्यासाठी 50% कोटा राखीव असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजेस जे आहेत ते ॲड करू शकता आणि त्यामध्ये तुमची निवड लवकरात लवकर होऊ शकते. आता याच्यामध्ये थोडेसेच विद्यार्थी आहेत, तर तुम्हाला हा ॲप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा ऑप्शन येत असेल तर तुम्ही इथे ॲप्लाय करू शकता. 50% जागा ज्या आहेत त्या अल्पसंख्याकसाठी इथे रिझर्व असतात, तर इथे तुमचा नंबर लागू शकतो. तर इथे मराठी सोडून जे असतील, बुद्धिस्ट, मुस्लिम, ज्यांच्याकडे अल्पसंख्याकचं सर्टिफिकेट आहे ते. तर आता जो पार्ट फर्स्ट आहे, त्या ज्यांनी मायनॉरिटी कोटा ॲडमिशन जे येस केलेलं आहे त्यांनाच तो ऑप्शन जो आहे तो ॲप्लाय करण्यासाठी येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. भरपूर जणांनी नो केलेलं आहे कारण आपण सगळे मराठी आहोत आणि जे बाकीचे आहेत ते त्यांना तो ऑप्शन येईल. जर तुम्ही मायनॉरिटी येस केलं असेल तर तुम्ही मायनॉरिटी ॲप्लाय फॉर मायनॉरिटी कोटामध्ये करू शकता. आणि जर एडिट करायचं असेल तर तुम्ही अनलॉक करायचा, कोटा चॉईस अनलॉक करावा लागेल आणि त्यानंतर पार्ट फर्स्टसुद्धा अनलॉक करावं लागेल आणि कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्समध्ये जाऊन ते एडिट करू शकता. आता दुसरा येतो ॲप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा. आता मॅनेजमेंट कोटा म्हणजे जे काही पॅरेंट्स असतील, ज्याचे कॉलेजमध्ये शिक्षक वगैरे असतात, जे कॉलेजमध्ये कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी कॉलेजमध्ये असतात, त्यांच्यासाठी हा मॅनेजमेंट कोटा आहे. इथे 5% इथे कोटा अवेलेबल असतो. जे काही अधिकारी असं म्हणजे शिक्षक असतील, ज्यांचे पॅरेंट्स कॉलेजमध्ये असतील, त्यांच्यासाठी 5%चा कोटा आहे. तर त्यामध्ये तुम्ही ॲप्लाय करायचं असेल, तुम्ही त्यामध्ये येत असाल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता. 5% जागा इथे सुद्धा राखीव असतात. तर हे तुमच्यानुसार आहे, ज्यांचे पॅरेंट्स असतील ते तुम्ही अप्लाय करा. आता इथे आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा. ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटावरती क्लिक केल्यानंतर इथे आता मला ऑप्शन आलेला आहे ॲप्लाय करण्यासाठी. आता ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटामध्ये 10% जागा राखीव असतात. आता ह्या 10% जागा कोणासाठी राखीव असतात, तर ज्यांची 10वी ज्या शाळेमध्ये झालेली आहे आणि त्याच शाळेमध्ये 11वीला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा आहे, ज्यामध्ये 10% जागा राखीव असतात. इथे नंबर लागू शकतो आणि जर तुम्हाला हा ऑप्शन येत नसेल तर तुम्ही हा ऑप्शन पाहू शकता. पार्ट फर्स्टमध्ये हा कॅटेगरी आणि रिझर्वेशन ऑप्शनमध्ये सगळ्यात शेवटी पहा, इन हाऊस कोटा ॲडमिशन, डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. म्हणजेच हा ऑप्शन ज्यांनी येस केलेला आहे त्यांना ते ॲप्लाय करण्यासाठी येईल. याचा अर्थ असा होतो, ज्यांची 10वी ज्या शाळेमध्ये झालेली आहे तिथेच 11वीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा ऑप्शन येस करायचा आणि मग त्यांना ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटामध्ये ॲडमिशन घेता येईल. आता हे येस कसं करणार, तर कॅप ऑप्शन फॉर्म अनलॉक करायचा,
पार्ट 1 सुद्धा अनलॉक करायचा आणि त्यानंतर तुम्ही हा येस ऑप्शन करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही नो करायचं आहे. आणि ज्यांनी येस केलं असेल तर अप्लाय फॉर इन हाऊस कोटामध्ये टाका ना, इथे तुमचा नंबर लवकर लागू शकतो. इथे येऊन तुम्ही जे कॉलेज आहे ते ॲड करा आणि त्यानंतर इथे ॲड होईल कॉलेज आणि सेव्ह अँड लॉक करून टाका. अशा पद्धतीने तुम्ही हे फॉर्म अप्लाय करू शकता आणि लॉक करून टाकायचे आहेत. सगळ्यात लक्षात ठेवा, जे काही आता 2-3 दिवसांनी जे काही मेरिट लिस्ट लागेल तर तुमचं हे जे काही सगळे कॅप ऑप्शन असतील सगळे फॉर्म लॉक असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही व्हिडिओ होती महत्त्वपूर्ण. आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.